नंतर त्याच्या साईड लास्टला टॅली प्राईम त्याचा लोगो बघा कसा आहे. आता नवीन जो तुम्हाला 9/11 पासून जो दिसणार ना तो टॅली प्राईम अशा पद्धतीने दिसेल. ओके, नेहमीप्रमाणेच त्याला ओपन करायचं. मी आता डबल क्लिक केली त्याला. ओके, ही टॅली प्राईमची विंडो आहे. ओके, आता तुमच्या समोर ही टॅली प्राईमची विंडो ओपन झालेली आहे. तो इथं काय दाखवते आता आपल्याला की मी काही कंपनी क्रिएट केलेल्या आहेत. सो पहिला ऑप्शन आपल्याला दाखवते क्रिएट कंपनी, सिलेक्ट रिमोट कंपनी, स्पेसिफिक पाथ आणि सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह. आता सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्ह म्हणजे आपण पूर्वी ERP मध्ये कसं करत होतो की पाथ कॉपी पेस्ट करून करत होतो, त्यावेळी आपल्याला कंपनीज दाखवत होते. आता याच्यामध्ये त्याची गरज नाही. सिलेक्ट फ्रॉम ड्राईव्हला जर मी गेलो तर डी ड्राईव्ह मध्ये समजा कोणत्या फोल्डरमध्ये जायचं आहे तिथं, म्हणजे हे मी ब्राउज करू शकतोय जसं आपण एखाद्या वेबसाईटला ब्राउज करत होतो त्या पद्धतीने. म्हणजे कोणत्याही ड्राईव्ह मधली कंपनी मी ऍक्सेस करू शकतोय. ओके, सो आता क्रिएट कंपनी एक मी करतो. कंपनी सो इथं बघा सुरुवातीला स्टेट विचारलंय आपल्याला, त्यानंतर आपली कंट्री जामसंडी. ओके, पिनकोड 416-204. पूर्वीच्या स्क्रीन लक्षात घ्या सगळ्यांनी, काही गोष्टी बदललेल्या आहेत. इथं स्टेट आधी आले, कंट्री नंतर आले. बरोबर, पूर्वी कंट्री आधी आणि स्टेट नंतर होती. याचं लॉजिक पण आहे, पण बाय डिफॉल्ट हळूहळू तुम्हाला समजेल की तसं काय आहे ते. कंपनी सेव्ह केल्यानंतर बघा तुमच्या समोर एक विंडो ऑटो ओपन होईल. कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली म्हणते आणि त्यानंतर आपल्याला लागणारी इन्फॉर्मेशन म्हणजे आता आपण कंपनी क्रिएट केल्यानंतर F11 मध्ये अकाउंटिंग फीचर्स, इन्व्हेंटरी फीचर्स आणि स्टॅट्युटरी फीचर्स हे आपल्याला प्रेस करून किंवा त्याला क्लिक करून येस नो करावे लागत होते. आता कंपनी ओपन केल्यानंतरच ठरवायचं आहे की मला यातले कोणते ऑप्शन्स लागणार आहेत सुरुवातीलाच, आणि त्यावेळी नंतर ते आपण ऑन करून घ्यायचे आहेत. टॅक्सेशन, अकाउंटिंग, इन्व्हेंटरी रिलेटेड हे एकाच विंडोमध्ये त्यांनी फेज केलं आहे. ह्याच्यापेक्षा अजून काही तुम्हाला जर त्याच्यामध्ये डिटेल्स हवे असतील तर राईट साईडलाच मोर डिटेल्स नावाचा ऑप्शन दिलाय त्यांनी. मोर डिटेल्स त्यामध्ये परत शो मोर, GST रिलेटेड आणि जनरल डिटेल्स मध्ये पॅन, CIN डिटेल्स. ओके, एक मिनिट. मोर डिटेल्स बटन सर्वांनी बघितलं जाता. तर मोर डिटेल म्हणजे इन शॉर्ट इथून पुढे F12 आहे. कारण आता तुम्ही बघा या स्क्रीनला कुठेही तुम्हाला F12 दिसत नाहीये. तर पूर्वी आपण नाही मिनिमाइज करा. पूर्वी आपण F12 करत होतो. F12 हे प्रत्येक विंडोला तुम्हाला करावं लागत होतं आणि कोणता मेनू कुठं आहे ते शोधावं लागत होतं. इथं जर F12 प्रेस केला तर बटनच नाही आहे. ओके, F11चं बटन शोधायसाठी वेगळं जागा आहे. वरती काही मी पहिला इंटरफेस क्लिअर करतो तुमचा, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रोडक्ट समजायला सोपं पडेल. जस्ट मिनिट, अजून लोक ऍड होत आहेत. हा, इथं बघा वरती काही बटन्स होते जे वापरात नव्हते, अपलोड वगैरे, ते सगळे काढून टाकलेत. उजव्या हाताचे कन्फ्युजिंग होणारे बटन्स काढून टाकलेत. कंट्रोल बटन दाबला तर कंट्रोलचे बटन्स येतात. इथं बघा उजव्या हाताला कंट्रोल बटन दाबा, त्याला अल्टर बटन दाबला तर अल्टर बटन्स येतात. प्रत्येक बटनच्या आत परत बटन्स आहेत, म्हणजे मल्टिपल बटन सुद्धा आहेत तिथं. उजव्या हाताला डेटच्या शेजारी जर तुम्ही बटनाला क्लिक केलात फॉर एक्झाम्पल तर बटनाच्या आत बटन्स आहेत. पिरियड आणि आता पूर्वी काय होतं F2 आणि अल्टर F2 समजत नव्हतं लोकांना. F2 दाबा आणि अल्टर F2 दाबा. F2 म्हणजे डेट होती आणि अल्टर F2 म्हणजे पिरियड होता, फ्रॉम आणि टू. आता इथंच शॉर्टकट चालणारच, पण ते बटन त्याच्या आत आहे. हे आता जे लोक टॅली ERP 9 एवढी वर्ष वापरतात त्यांना मे बी थोडस अवघड वाटेल सुरुवातीला, पण विश्वास ठेवा हे तुम्हाला पहिल्या सॉफ्टवेअर पेक्षा पण सोपं वाटेल काही दिवसांनी. नेक्स्ट, कंपनी ओपन केल्यानंतर किंवा क्रिएट केल्यानंतर आता तुमच्या समोर ही विंडो राहील, गेटवे ऑफ टॅली. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कसं होतं, एखादं लेजर किंवा एखादा आयटम क्रिएट करताना अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट किंवा इन्व्हेंटरी इन्फो स्टॉक आयटम क्रिएट. पण इथं काय की क्रिएटच ऑप्शन त्यांनी डिस्प्लेला आणलेला आहे. क्रिएटला एंटर केल्यानंतर मला जे हवं ते मी क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल लेजर, बाकी आतले सगळे स्ट्रक्चर सेम आहे, सगळे ऑप्शन्स आहेत तसे आहेत.
फक्त सिम्प्लिसिटी त्यांनी केलं. इथं मी लेजर आहे तसं काही करू शकतो. सन्ड्री डेटर्स, मेंटेन बॅलन्स, बिल बाय बिल, ह्या गोष्टी सगळ्या आहेत तशा आहेत. याच्यामध्ये परत F12 जसं सरांनी सांगितलं तो पण ऑप्शन इथं आहे F12. अजून काही समजा आपल्याला यातले ऑप्शन्स हवे असतील, सो शो मोर कॉन्फिगरेशन इथे येस करा. अलायन्स डिटेल्स हवे असतील, म्हणजे ज्या तुम्हाला हव्या असतील त्या, बँक रिलेटेड, टॅक्सेशन डिटेल्स, सेव्ह. अदर मास्टर्स हे क्रिएट चालू असतानाच मी आणखी एखादं क्रिएट करू शकतोय. सेव्ह. म्हणजे पूर्वी कसं होतं, एक पाथ होता मला क्रिएशनसाठी, अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट, तसाच इन्व्हेंटरी मध्ये पण होता. तसंच अल्टरला गेल्यानंतर पण मला काय अल्टर करायचं आहे ते मी इथे सर्च करू शकतोय. आता मला समजा स्टॉक आयटम अल्टर करायचा असेल तर मी इथे टाईप करू शकतोय आणि त्याच्यामध्ये मी जाऊ शकतोय स्टॉक आयटम, आणि मग मी तो अल्टर पण करू शकतोय. म्हणजे त्यांनी ब्राउजिंग, सर्चिंग ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. चार्ट ऑफ अकाउंट्स. चार्ट ऑफ अकाउंट मध्ये इथं काय दाखवणार तुम्हाला, टोटल लेजर्स आणि टोटल मास्टर्स जेवढे आपल्याकडे आहेत. म्हणजे आता ही बाय डिफॉल्ट टॅलीची दाखवणार, त्याच्या अंडर जे आपण क्रिएट केलेले आहेत ती सगळी दाखवणार, जे असं स्मॉल ह्याच्यात दाखवते. मल्टी मास्टर. आता ट्रान्झॅक्शन मध्ये काय केलं आपल्याला, इन्व्हेंटरी व्हाउचर्स आणि अकाउंटिंग व्हाउचर्स असे वेगवेगळे ऑप्शन्स होते. सो आता इथे एकच असणार आहे आपल्यासाठी, व्हाउचर्स. मग व्हाउचर्स मध्ये गेल्यानंतर आज सगळं सेमच. आता पेमेंट बाय डिफॉल्ट आपल्याला पेमेंट मध्ये जात होतं ERP मध्ये, पण सेम इथं तसंच आहे. राईट साईडला जे पूर्वी आपले बटन्स होते, रिसीट F6, जर्नल F7, F8 सेल्स, ते आहे तसेच आहेत. समजा आता इथे मी सेल्स मध्ये आहे, एखादी पार्टी घेतली, बिल पास करायला लागलो मी आता इथे एखादे. आता इथं आपल्याला म्हणजे अकाउंटिंग व्हाउचर्स आणि इन्व्हेंटरी व्हाउचर्स ते जर बघायचं असतील तर आपल्याला चेंज मोड म्हणून एक त्यांनी ऑप्शन दिलाय. चेंज मोडला क्लिक केलं तर मी आयटम इनवॉइसला जाऊ शकतोय. परत चेंज मोड मध्ये गेलो तर अकाउंटिंग इनवॉइस किंवा ऍज अ व्हाउचर, म्हणजे जे तुम्ही आपण डेबिट क्रेडिट या मोड मध्ये करत होतो ते. ओके. आता मी आयटम इनवॉइस मध्ये आहे. बाकी आतल्या डिटेल्स सगळे आपले सेम आहे. इथे सेल्स, इथे एखादा मी आयटम घेतला समजा कॉम्प्युटर, नॉट ऍप्लिकेबल. गोडाऊन असेल तर गोडाऊन. ओके. इथं आता मी ते 35 लागला नाही, पार्टी आहे ना. तिथे रजिस्टर करले ना. अमर पाटील पूजा जाधव असोसिएट्स. तेच लागेल ना. नाही लागले असेल बाहेर आहे. आपलाच डेटा आहे ते. या ठिकाणी बघा व्यवस्थित, तुम्हाला लॉजिकली लक्षात येईल की थोडे कलर आणि थीम पण बदललेले आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हिरवा कलर नको, तो व्हाईट कलर नको, तोच डार्क ग्रीन नको, थोडे वेगळे कलर करा अशी पण डिमांड होती. काही जे युजर आहेत बरे पूर्वश टॅली वापरतात त्या सगळ्यांना. या विंडो मध्ये नॉर्मली तुम्ही जे ऑपरेट करता हे सगळं आहेच, त्यात काही प्रश्नच नाही. पण काही बटन्स वेगवेगळ्या ठिकाणचे बदललेत. कर्नल सर, हा सर. मे बी ते जो आयटम केलाय ना क्विक हिल, हो त्याला आपण 18% द्यायचा राहिलाय का? हो. Maybe त्याच्यामध्ये नाही असू दे, लागत ते नसेल. काय नाही आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचंच नाही. नाही कॅल्क्युलेशन ते ऑटोमॅटिक हा, यायचे ठीक आहे, बघत ठीक होते. सॉरी हा डिस्टर्ब केलं. नाही असू दे, तो काय प्रश्न नाही आहे. मी कॅल्क्युलेशन त्यांना नाही, मला महत्वाचं आहे ते त्याचं हे पुढे जाऊ. ओके. झाली ती. आता इथं मला ते गो टू करायचं होतं ना, ठीक आहे, म्हणजे हे yes, बिल पास ठीक आहे. करतात. आता बघा व्यवस्थित, लक्ष द्या. हॅलो. बाकी सगळे सेमच आहे. सेल्स म्हणजे आपलं कॅल्क्युलेशनचा तो जो सेटिंगचा विषय आहे तो पूर्वी होता तसाच आहे. आता याच्यामध्ये समजा मी सेल्स बीस पास करायला लागलोय आणि इथूनच मला परचेसला जायचं आहे. सो वरती गो टू नावाचा एक ऑप्शन आलाय मला.
अल्ट जी, इथं मी गेलो आणि इथं मी क्रिएट व्हाउचर म्हणलं आणि इथं मी परत परचेसला गेलो F9. सो इथं मी परत परचेस घेऊ शकतो एखाद्या पार्टीकडून. बाकी सगळ्या डिटेल्स तुम्ही आहे तशाच घेऊ शकताय. हे करता करताच मला काय बघायचं की एखाद्याचं लेजर आउटस्टँडिंग बघायचं आहे. मी परत गो टू मध्ये गेलो आणि लेजर आउटस्टँडिंग मी म्हटलं इथं मला आता एखाद्याचं लेजर आउटस्टँडिंग बघायचं आहे, समजा देवेंद्र ओगले यांचं. तर हे लेजर पण इथं मला दाखवणार. म्हणजे मल्टीटास्किंग मी इथं विंडोचा वापर करू शकतो. आता परत मी एस्केप केलं तर पूर्वी ज्या विंडोला होतो म्हणजे परचेस तिथं जाईन, त्याला परत एस्केप केलं तर मी परत आहे त्या विंडोला परत जाईन सेल्स वरती. इथं जे पूर्वी आपल्याला कसं करत होते, एक सेव्ह केल्यानंतर परत बॅक येऊन एखादी एंट्री पास करणे किंवा एखादे लेजर ओपन करणे असं करावं लागत होतं. आता इथं तसं करावं लागणार नाही. बाकी सगळं फीचर्स सेमच आहेत. F12 मध्ये जे असणारे ऑप्शन्स आपल्याला यस नो वगैरे लागणार आहे. कॅल्क्युलेशनचा हा भाग म्हणजे आपण सेट करेल तसंच लागणार. मोर डिटेल्स मध्ये आपल्याला जीएसटी टॅक्स अनालिसिस जो आपला ऑप्शन बाहेर होता, अल्ट ए केल्यानंतर येत होता, तो आपल्याला मोर डिटेल्स मध्ये बघायला मिळेल. इथं किती टॅक्स लागला किंवा नाही, टॅक्सेबल आहे किंवा नाही, या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतील. ओके. गो टू फीचर जे आहे, तुम्ही जे गो टू फीचर आता बघितलात, हे गो टू फीचर टॅलीचा या त्याला आपण म्हणू मेन फीचर आहे. ओके. की पूर्वी हा कन्सेप्ट बऱ्याच लोकांना हवा होता. बरेच सॉफ्टवेअर्समध्ये अशी सोय होती की काउंटरला माल द्यायचा आहे आणि मधल्या काळात पटकन एखादी गाडी, जसं आता इंडस्ट्रीमध्ये बघा की सेल बिल करोपर्यंत दम नसतो त्या ट्रॅक्टरवाला किंवा ट्रॅक्टरवाला उभा राहतो दारात, तो म्हणतो माझं बिल पहिला मारा, मला चलन द्या, मला रिकाम करा. मग आपल्याला काय करावं लागतं, आहे तसं बिल सेव्ह कर बाबा, नंतर अल्टर कर. मग अल्टरचे राईट्स नसतील तर परत ऍडमिन माणसाकडे जायचं, मग त्याच्या पासवर्ड म्हणजे सगळे उपद्व्याप होते. आता त्यांनी काय केलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही एखादं व्हाउचर सेव्ह करत नाही तोपर्यंत दुसरं व्हाउचर मारू शकता, किंवा बॅलन्स शीट बघता बघता लेजर बघायचा, लेजर बघता बघता व्हाउचर मारायचा, व्हाउचर मारे ट्रायल बॅलन्स बघायचा आहे, सगळं करू शकता. पूर्ण ऍक्सेस आहे. आता तुम्ही काय करत होता याच्यासाठी सांगा? कोण सांगेल की आता समजा असं करायची वेळ आली असेल तर तुम्ही आता काय करता सध्या? शॉर्टकट सांगा, जो आता तुम्ही वापरताय तो सांगा कोणी. हॅलो. हा बोला. हा सर, आम्ही मग त्याच्यासाठी आम्ही 2 टॅली वापरतो, एक बॅकग्राऊंड. करेक्ट. अगदी योग्य हे सांगितलं तुम्ही. कारण प्रत्येक जण असंच करत होतं, 2-2, 3-3 टॅली ओपन करत होतं आणि 3-4 एका टॅलीमध्ये एक कंपनी, दुसऱ्या टॅलीत एक कंपनी, परत एका टॅलीमध्ये प्रिंटिंग चालू आहे, एका टॅलीमध्ये चलन मारत बसायचं, आणि हा उपद्व्याप तुमचा कमी झालेला आहे. आता हा कमी करायचं पहिलं रिझन सांगतो, जेणेकरून प्रोडक्टमध्ये पुढे जाईल. पहिलं रिझन असं आहे की टॅलीचं व्हर्च्युअल युजर नावाचा जो प्रोडक्ट कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल मधल्या काळात, या लॉकडाऊनच्या काळात, की टॅलीनं व्हर्च्युअल युजर कन्सेप्ट आणला. म्हणजे हेच टॅली तुम्ही बाहेरून सुद्धा ऍक्सेस करू शकता थोडं सेटिंग करून. जसं टॅली.नेट आहे तसाच तो त्यांनी कन्सेप्ट दुसरा पण आणलेला आहे. तर टॅली.नेटच्या केसमध्ये, बाहेर टॅली व्हर्च्युअल युजरच्या केसमध्ये तुम्हाला मल्टिपल टॅली जर तुम्ही ओपन केले असतील तर त्याला पर इन्स्टन्स एक युजर कन्सिडर केला जातो. म्हणजे एकाच युजरनं 4 टॅली ओपन केली तर 4 युजर झाले ते, आणि असं 10 युजरचं लिमिट आहे. म्हणजे ऑटोमॅटिक तुमचे 10-4 फक्त 6 युजर अलाउड झाले तुम्हाला फ्रीवाले. म्हणून टॅलीने काय केले की तुम्हाला हे मल्टी सिस्टम दिली आहे. म्हणजे विनाकारण गरज नाही तुम्हाला. आता काही काम करत असताना काही पण, म्हणजे अगदी तुम्ही आता इथं वरती गेटवेवर आहे, व्हाउचर मध्ये न जाता आपण व्हाउचर मारायचा आहे, तरी पण गोटूला जावा, तरी पण अल्टरजी करा, व्हाउचर मारू शकताय. ओके. नेक्स्ट पन्नास पुढे. ओके. बाकी सगळे स्ट्रक्चर आहे, लॉजिक हे सगळे टॅलीचं आहे तसंच आहे. याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. इन्व्हेंटरी व्हाउचर जर आपल्याला बघायचे असतील तर अदर व्हाउचर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे स्टॉक जर्नल वगैरे इथं आपण जाऊ शकतोय. ओके. आता याच्यामध्ये पूर्वी आपण डिस्प्ले, अकाउंट बुक, सेल्स रजिस्टर किंवा परचेस रजिस्टर या गोष्टी बघत होतो. आता तुम्हाला कॉन्ट्रा रजिस्टर, जर्नल रजिस्टर, डेबिट नोट, क्रेडिट नोट हे पण रजिस्टर बघायला मिळेल. बघा, डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, अकाउंट बुक्स, कॉन्ट्रा रजिस्टर, पेमेंट रजिस्टर, रिसीट, सेल्स, डेबिट नोट, क्रेडिट नोट हे पूर्वी आपल्याला पाहायला मिळत नव्हतं. हे पण आता आपल्याला इथं पाहायला मिळेल. ओके. कंपनी रिलेटेड आता वरती बघा, अल्ट के, त्यानंतर अल्ट वाय, डेटा, हे जे ऑप्शन झालेत ना, कंपनी रिलेटेड तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळणार ती सगळी इथे मिळेल. क्रिएट कंपनी, तीच कंपनी अल्टर करायची आहे आपल्याला. आता इथे चेंज युजर हा पण एक ऑप्शन आहे. आता ही जी कंपनी मी लॉग इन केली आहे ना,
ही मेन युजरनं लॉग इन केलेली आहे. ही आता ही मला इथून नवीन एका युजर वरती लगेच शिफ्ट करायची असेल तर इथं मोबाईल नंबर लागतोय ना त्याला. विशाल प्रणल तुमचा आवाज म्यूट झालाय. हॅलो आता येतोय. हा येतोय ना, सॉरी. हा. ओके, आता इथं कंपनीमध्ये मी जे कंपनी लॉग इन केली आहे न्यू डेमो डेटा प्राईम म्हणून, ही मेन युजरनं लॉग इन केलेली आहे. काही कंपनीमध्ये युजर्स जास्त असतात, सो तिथे काय करतात की कंपनी सेट करून परत लॉग इन करावी लागते. सो इथं तिथे त्याची गरज नाही. आता कंपनीमध्ये गेल्यानंतर चेंज युजर करू शकतोय मी. इथं हा दुसरा युजर आहे बी. आता मला मेन युजरनं परत लॉग इन करायचं आहे. सो मी कंपनीमध्ये गेलो, चेंज युजर ए, पासवर्ड ए. सो हे लगेच शिफ्ट झालं, म्हणजे शट करून परत आत यावं लागणार नाही मला, डायरेक्ट मी युजर शिफ्ट करू शकतोय. रिमोट ऍक्सेस किंवा कंपनी रिलेटेड कनेक्ट, जे आपल्याला ब्राउझर ऍक्सेस, .NET युजर, ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतील. त्यानंतर त्याच्या समोरच वाय म्हणजे हा मेन आहे. डेटा पाथ बॅकअप इथून घेऊ शकतोय आपण. डेटा पाथ रिस्टोर पण इथेच करू शकतोय. आणि टॅली ओपन केल्यानंतर बाय डिफॉल्ट कोणता पाथ ओपन व्हायला पाहिजे किंवा त्याचा डेटा बॅकअपचा पाथ काय असायला पाहिजे तो सेटअप आपण इथून करू शकतोय. त्यानंतर एक्सचेंज अल्ट झेड हा सिंक्रोनायझेशन रिलेटेड पार्ट आहे. क्लायंट रूल बनवून सर्व्हरला डेटा सिंक केला जातो, तो आहे. आता गोटो आपण बघितलाच, आणखी थोडा एक्सप्लेन करून सांगतील थोड्या वेळात सर. त्यानंतर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे ऑप्शन आपल्याला इथं पाहायला मिळतील. पूर्वी हे F12 मध्ये आपल्याला बघायला मिळत होते. त्यानंतर ईमेल रिलेटेड कॉन्फिगरेशन इथं असणार. आणि प्रिंटमध्ये एक ऑप्शन आहे महत्वाचा. आता समजा आपल्याला एक बिल आहे, त्या बिलामध्ये एक 15 ते 20 आयटम आहेत. सो पूर्वी काय होत होतं की 5-6 आयटम झाल्यानंतर लगेच ते दुसऱ्या पेजवरती जात होतं. आता प्रिंटमध्ये कॉन्फिगरेशन मध्ये गेलो मी आणि ऑप्टिमाइज असा एक ऑप्शन आला इथं आपल्याला. समजा डिस्प्ले अकाउंट बुक सेल रजिस्टर, एखादी प्रिंटची प्रिंट दाखवतो तुम्हाला मी. अल्ट पी, कॉन्फिगर, शो मोर, प्रिंट, others, ऑप्टिमाइज ऑप्शन दाखवत नाही. सो तो ऑप्शन यूज केल्यानंतर काय होईल, 10 ते 12 आयटम आपल्याला त्या प्रिंट वरती बघायला मिळतील. व्हॉट टाइप केली ऑप्टिमाइज? नाही ते ऑप्टिमाइज टाइप केली नाही. प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये सेटअप मध्ये प्रिंट कॉन्फिगरेशन कॉन्फिगर मध्ये इथं ऑप्टिमाइज प्रिंटिंग टू सेव्ह पेपर हा ऑप्शन येस केल्यानंतर इथं बघा. हॅलो, या ठिकाणी बघा, आता पूर्वी येस नो टाईप करायला लागत होतं, वरून खाली यायला लागत होतं तुम्हाला. समजा ह्या मेनू पर्यंत यायचं तुम्हाला, तर तुम्हाला एंटर 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 देत किंवा अशी क्लिक द्यायला लागत होती. तुम्ही फक्त इथं टाईप जरी केलात वरती ऑप्टिमाइज प्रिंट, तरी पण तो मेनू तुम्हाला सर्च होणार. आणि एंटर द्यायचा म्हणजे येस, एंटर दिलात की नो. बघा, एंटर दाबला की नो झाला, परत एंटर दाबला की येस. म्हणजे ते वाय टाईप करा किंवा येस टाईप करा, मग ते बॅकस्पेस द्या, हा गोंधळ बंद केला. बारीक बारीक गोष्टी बघा किती व्यवस्थित झालेल्या आहेत. प्रिंटची साईज वाढलेली आपली. ही साईज चेंज झालेली आहे बघा आता.
म्हणजे आता कमीत कमी 15 आयटम तरी बसतात आणि खालचा भाग जो अर्धा राहत होता इनव्हॉइसवर बघा तुम्ही आता टॅलीच्या जे लोक पूर्वीचं पिल्ल असेल तुमच्याकडे तर 5 आयटम झाले की ते दुसऱ्या पानात जात होतं आणि खाली पेज रिकामा राहत होतं अर्ध. ते बंद झालं आता. ते सिस्टम केली त्यांनी नवीन. नेक्स्ट. त्यानंतर F1 हेल्प मध्ये आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतील. टॅली हेल्प जे आपल्याला Alt H केल्यानंतर हेल्प साईडला जायत होतं तसंच इथं पण हेल्पला क्लिक केल्यानंतर ते पण टॅली प्राईमच्या हेल्पला जाईल. इथं पण आपण नेहमीप्रमाणे सर्च करून एखादा टॉपिक सर्च करून तो त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो. टॅली प्राईमची हेल्प वेगळी साईट आहे. सेटअप वेगळा आहे. EXE म्हणजे पूर्ण हे वेगळं आहे. सगळंच वेगळं आहे त्याचं. बघा ही टॅली हेल्प प्राईमची हेल्प आहे बघा. tallysolution.com/tally-prime त्याचे वेगळे व्हिडिओज आहेत. त्याचं सगळं मटेरियल पण वेगळं आहे. त्यानंतर परत F1 म्हणजे हेल्प मध्येच टॅली शॉप अपग्रेड व्हॉट्स न्यू ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी होत्या त्याच आहेत. त्यानंतर एक ऑप्शन आहे आपल्याला सेटिंग मध्ये लायसन्स रिलेटेड आपल्याला इथं इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आपले जी लायसन्स म्हणजे कोणत्या मेल आयडीला आहे, सिरियल नंबर काय आहे, तो सगळं आपल्याला इथे मॅनेज अकाउंट मध्ये गेल्यानंतर बघायला मिळेल. याच्यामध्ये रिन्यू TSS अपडेट नेटवर्क जे आहे तेच पूर्वी होते तच आहे सगळं, फक्त ऑप्शनचे लोकेशन्स वगैरे या गोष्टी चेंज झालेल्या आहेत. इथे लायसन्स समजा आपली एक्सपायर झाली सो हेल्प या ठिकाणी पहिल्यांदा रेड डॉट दाखवेल, त्याला गेल्यानंतर सेटिंग मध्ये दाखवेल आणि परत लायसन्स मध्ये दाखवेल आणि नंतर लायसन्स मॅनेजमेंट मध्ये दाखवेल. ओके आणि ओके त्यानंतर स्टार्टअप म्हणजे आता लायसन्स मध्ये आल्यानंतर लँग्वेज आपल्या कंपनी टॅली ओपन केल्यानंतर कोणती लँग्वेज हवी, जो पूर्वी होता तोच कंट्री हे आहे तसंच आहे. स्टार्टअप मध्ये एक ऑप्शन आहे आपल्याला की अनेबल ऑटो लॉग इन फॉर कंपनीज विथ सेम डिटेल्स नो. म्हणजे आता काय होईल की समजा मी एखाद्या CNच्या ठिकाणी वर्किंग करतोय किंवा टॅक्स कन्सल्टंट, प्रत्येकाच्या कंपनीला काही ना काहीतरी पासवर्ड असतोय. ज्याच्या कंपनीला पासवर्ड आहे प्रत्येकाचा सेम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल AA BB समजा काही 10 कंपनी आहेत त्यांचा पासवर्ड एकच आहे. त्या ऑप्शनला समजा मी येस केलं तर प्रत्येक वेळी मला पासवर्ड विचारणार नाही. लॉग इन करते वेळी समजा मी इथे गेलो, एखादी कंपनी मला परत ओपन करायची आहे, इथे जो आपल्याला पासवर्ड विचारते तो पासवर्ड विचारणार नाही. हा जो पासवर्ड विचारते हा विचारणार नाही जर तो ऑप्शन येस असेल तर. ओके TDLचा ऑप्शन पण आपला आहे तसाच आहे. TDL मध्ये F4 मॅनेज TDL. आपल्याला एखादी TDL येस करायची असेल त्याचा पाथ, परत ती पर्टिक्युलर TDL नो करायची असेल तर ती पण आपण नो करू शकतोय. इथं सुद्धा आपण ती ब्राउज करू शकतोय, स्पेसिफिक पाथ पण देऊ शकतोय. आता स्पेसिफिक पाथ देताना आपण पूर्वी कीज वापरत होतो की Ctrl+Alt+C आणि Alt+Ctrl+V. आता इथे त्याची गरज नाही. Ctrl+C Ctrl+V ज्या विंडोजला लागणाऱ्या कमांड आहेत त्या यूज होऊ शकतात. त्यानंतर आणखी एक ऑप्शन आहे अबाउट मध्ये काय दाखवेल बघा आपल्याला एंटर केल्यानंतर टॅली प्रोडक्टच्या रिलेटेड माहिती ही दाखवणारच. त्यानंतर तुमच्या पूर्ण सिस्टम म्हणजे कम्प्युटर ते किती बिट्स आहे, विंडोज 7 आहे की विंडोज 10 आहे, त्याला फायरवॉल आणि अँटीव्हायरस आहे किंवा नाही, हार्ड ड्राईव्ह किती आहे, मेमरी किती आहे, प्रोसेसर कोणता आहे. म्हणजे काही वेळा आम्ही तुम्हाला विचारत होते की 64 मशीन आहे का किंवा त्याचं विंडोज 10 आहे का, हे काही लोकांना माहित नाही की कम्प्युटरच्या प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल. ते आपण आता टॅलीमध्ये सुद्धा बघू शकतोय. ओके नाही बस इथनं करा पुढे कंटिन्यू. ओके आता तुम्ही बरेच फीचर्स तरी बघितले, ठीक आहे. म्हणजे आय होप की एक 10-15 वेगळे फीचर्स तुम्ही बघितले, पण मी थोडासा रिव्ह्यू घेतो अवेलेबल पैकी की कोणतं फीचर आवडलेलं आहे, म्हणजे कोणत्या फीचरचा यूज तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला की बाबा अरे हा हे मला पाहिजे होतं, म्हणजे याच्यासाठी मी विचारत होतो, म्हणजे याच्यासाठी मी थोडं प्रयत्न करत होतो की असं काहीतरी असायला पाहिजे डायरीमध्ये. काय वाटलं तुम्हाला सांगा, एक 2-4 रिव्ह्यूज घेऊया आपण. तो जो मल्टी टॅलीचं जे या ओपन गो टू करायचो ना आम्ही, जास्त युजफुल आहे. कारण एकाच कंपनीचं खूप सारे लेजर्स चे बॅलन्स चेक करायचे, या सिम्पलिसली बॅलन्स शीटला पण त्याचा इफेक्ट काय ते चेक करायचो. त्याच्यासाठी हे युजफुल आहे. युजफुल करेक्ट. करंट एंट्री तुमची आहे त्याच पोझिशनला राहणार. सायमल्टेनियसली तुम्ही पाहिजे तेवढे लेजर्स चेक करू शकता. हो पाहिजे तिथे जाऊन तुम्ही अजून काय तुम्हाला हा कुठंही म्हणजे एकाला होल्ड करून जसं हा. एक सेल्समन बिल मारा लागलाय आणि दुसऱ्या काउंटरला एक सेल्समन बिल मारालाय, तर त्याचं बिल होईपर्यंत कस्टमर अजून काहीतरी घेऊन येतो माल. तर हा, असू दे काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला
जोपर्यंत बिल सेव्ह होत नाही तोपर्यंत त्या बिलाला नंबर अलोकेट होत नाही. त्याला create होत नाही. बरोबर आहे. exactly. आता आधी काय करायला लागायचं ठीक आहे आता परत एक्सपोर्ट करा बरोबर म्हणजे परत स्टार्ट टू एंड चालू entry. बरोबर. हे पण वेळ वाचणार आणि हे युजफुल आहे जास्त येस. अजून कोण सांगेल? मला तो सर्च फीचर आहे, सर्च फीचर चांगला आहे. सर्च फीचर चांगला आहे. व्हेरी गुड. आणि ओव्हरऑल लुक पण चांगला आहे सर, म्हणजे जरा फ्रेश वाटतंय जरा. हा, वेगळा कलर आला. ते प्रिंट मध्ये जरा पेपर बराच आमचा सेव्ह होईल सर. येस. हा सर्वात महत्वाचा मुद्दा सर तुम्ही सांगितलात. एखादं बिल मोठं आहे का वगैरे, डेटा ओपन कर एखादा मोठं बिल असलेला डेटा ओपन कर. एक पण आयटम भरपूर पाहिजे. एक मिनिट जरा आवाज म्यूट पण करतो मी बाकीच्यांचा. काय आहे विषय की पेपर यूज होणे म्हणजे लेस होणे किंवा त्याला म्हणतो आपण पेपरलेस होणे ही आताची फार मोठी गरज आहे. आणि मग टॅलीमध्ये काय आहे की लोक कस्टमाइज न करता जे बिल वापरतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही कस्टमाइज केलं तर काय 60 आयटमवर बसू शकतो एका बिलात, प्रॉब्लेम तो नाही आहे. पण डिफॉल्टमध्ये का नाही हा प्रश्न बरीच वर्ष होता ओपन. मग टॅलीनं हा यावेळी तरी कम्प्लीट करून दिला की 10 आयटम असतील आणि त्याला बॅचेस 5-6 असतील ना तरी सुद्धा टॅली दुसऱ्या पेजवर जात होतं. तर आता एका पेजमध्ये भरपूर मोठा डेटा बसतो, भरपूर मोठा बसतो. म्हणजे अगदी आता बघा हे 5-6 आयटम सुद्धा पूर्वी ऑप्टिमाइज न करता कसा होतोय बघा, आणि ऑप्टिमाइज केल्यावर कसा होतोय बघा. ऑप्टिमाइज न करता कर, पहिला कॉन्फिगर मध्ये गेला, ऑप्टिमाइज सर्च करा, नो करा, त्याला नो करायचं म्हणजे एंटर द्यायचा. ओके, आणि आता प्रिंट प्रिव्ह्यू बघायचा. प्रिव्ह्यू नाही, हा आपला ऑलरेडी लिगल आहे. A4 करा. आणि हे काय हे सर्वांनी फील पण केलेलं आहे तुम्ही की ज्यावेळेस तुम्ही हे मल्टिपल इनवाइस मोठी मारता तर मला वाटते 5 किंवा मॅक्झिमम 6 आयटम बसत असतील एका बिलावर आपल्या आत्ताच्या. तर तो निदान 15 ते 20 आयटम मिनिमम एका बिलावर बसतात. आणि खालचा जो पार्ट आहे जो रिकामा राहत होता बघा पूर्वी, तो रिकामा राहत नाही, तो शेवटपर्यंत फील होतो, म्हणजे शेवटपर्यंत जातो तो खाली. ओके, हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. अजून कोणी सांगेल तोपर्यंत की बाबा अजून कोणता फीचर आवडला का? फीचर्स मी एकदा शॉर्ट मध्ये सांगू एका ओळीनं. हे बघा, पहिलं फीचर काय होतं आपल्याला की टॅली 64 बिटला चालणार, डेटा स्पीड येणार, भरपूर डेटा तुमचा इझी हँडल होणार आहे. त्याच्यानंतर F12 मधले बटन यस नो करायची गरज नाही, फक्त स्पेस बार दाबलात, एंटर दाबलात की यस, एंटर दाबलात की नो. F11 गरज नाही, कंपनी स्टार्ट केली की F11 स्टार्ट होणार, नंतर पण तुम्ही करू शकता सेटिंग. लॉग इन एका युजरवरून दुसऱ्या युजरवर जायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागत होतं की कंपनी शट करायला लागत होती अल्ट्रा F3 करून. तसं करायची गरज नाही, तुम्ही स्विच युजर केलात, पासवर्ड टाकलात की ऑटोमॅटिक जुना युजर बंद झाला. तर हा एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर हे कॉन्फिगरेशनचा एक कन्सेप्ट आहे प्रिंटिंगचा, ज्याच्यामध्ये हे आपलं कस्टमाइज राहा आहे बाय डिफॉल्ट मध्ये दिले त्यांनी. जर डिफॉल्ट मध्ये सुद्धा इनवाइस नाही, डिफॉल्ट मध्ये सुद्धा आयटम किती बसलेत बघा, आणि डिफॉल्ट असून सुद्धा तुमचे आयटम किती बसलेत बघा. आणि ऑप्टिमाइज केल्यावर अजून आयटम वाढतात. म्हणजे आता माझ्याकडे आयटम किती बसलेत बघा, जवळजवळ 14 आयटम. हा विदाउट कस्टमाइज आहे, डिफॉल्ट आहे. तर हे टॅलीनं जे दिलेलं आहे ना ते एकदम जबरदस्त इनपुट दिले त्या ह्याच्यामध्ये. आणि सर्वात मोठा चेंज म्हणजे गोटू, जो तुम्ही सर्वांनी सांगितलात की गोटू फार इंटरेस्टिंग हे झाला. आणि प्रत्येक वेळेला F12 परत लक्षात राहत नाही, काही गरज नाही. तुम्हाला काय जे करायचं ते इथंच करा. समजा तुमच्या कंपनीत कॉस्ट सेंटर एनेबल केलेले नाहीत आणि तुम्हाला ते ऑन करायचे आहेत, इथं सिलेक्ट करून तुम्ही इथंच एनेबल करू शकताय. म्हणजे इथं बघा, इथं तुम्हाला डिसेबल वगैरे दिसेल बघा कुठं, तर काय डिसेबल आहे का त्याच्यामध्ये फीचर्स? हे सगळे फीचर्स ऑन आहेत. समजा ऑफ करायचं आहे, हा इथं बघा. ओके, म्हणजे आता कसं होतं की कॉस्ट सेंटर येत नाही ना लेजर मध्ये, मग प्रॉब्लेम काय व्हायचा, कॉस्ट सेंटर येत नाही, ठीक आहे चला F11 मध्ये जा, अकाउंटिंग फीचर मध्ये जा, कॉस्ट सेंटर ऑन करा, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन करा. त्याची काय गरज नाही. तिथं मोर डिटेलला गेला, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन एंटर दिला, एनेबल येस एंटर दिला, तिथंच तुम्हाला तो करायचा आहे. हे सुद्धा टाइम तुमचा बराच वाचणार आहे. ओके, आय होप की टॅलीने दिलेले हे जे फीचर्स आहेत हे नॉर्मल युजरचे फीचर्स झाले. एक 2-3 फीचर्स सांगतो की जे तुम्हाला
मे बी काही टेक्निकल लोक आहेत, काही ऍडव्हान्स युजर्स आहेत, त्यांच्यासाठी उपयोगी पडतील. फॉर एक्झाम्पल बघा, कॅल्क्युलेटर पॅनल नाही आहे खाली, आता कुठं खाली बघा कॅल्क्युलेटर पॅनल नाही आहे. कंट्रोल एन दाबलात नेहमीप्रमाणे तर कॅल्क्युलेटर पॅनल तयार होतो तुमचा. पण कॅल्क्युलेटर पॅनल बघा लाईन प्रमाणे चालू आहे. म्हणजे समजा 1+1 टाकलं, 1+1 टाकून एंटर द्या, एक लाईन तयार होईल बघा. खालच्या ॲरोनं तो सिलेक्ट करता येईल लाईन. ओके, पूर्वी तो ॲरो होत नव्हता. दुसरं, समजा काही एरर्स आले टॅलीमध्ये, एरर्स आले आणि तर ते एरर पण या कॅल्क्युलेटर पॅनलमध्ये येत होते. मग समजा एक 25 एरर असतील तर ते खाली 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 बघायला लागत होतं. म्हणजे समजा आता तुम्ही डेटा स्प्लिट करताय आणि डेटा स्प्लिटमध्ये काही एरर आले तर tally.spl मध्ये बघू शकतो आपण. पण हे माहित नसेल एखाद्याला तर तो इथं बघत होता. आणि मग ही छोटीशी विंडो होती कॅल्क्युलेटर, ही मोठी करता येत नव्हती आपल्याला. तर याच्यासाठी बघा इथं उजव्या त्याला हेल्पमध्ये ट्रबल शूटिंग, सॉरी सेटिंगमध्ये इव्हेंट लॉग नाही, इव्हेंट लॉग वरच आहे ना. ट्रबल शूटिंग मध्ये इव्हेंट लॉग म्हणजे तुम्ही काय केलं होतं म्हणून हा एरर आला, हे जे काही कॅल्क्युलेटर पॅनलमध्ये येत होतं पूर्वी, ते सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि त्याची हिस्ट्री पण मिळेल तुम्हाला. आणि हे तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता एक्सेलला. आता पूर्वी कॅल्क्युलेटर पॅनलमध्ये जे येत होतं ते एक्सेलला किंवा नोटपॅडला घेता येत नव्हतं. आता हे पण तुम्ही घेऊ शकता. आता हे काही टेक्निकल फीचर्स आहेत, काही प्रोडक्ट मधले फीचर्स आहेत आणि थीम मधले काही चेंजेस आहेत. पण रिपोर्टमध्ये एक लेअर बदललेली आहे बघा. तुम्ही समजा आपण बॅलन्स शीट बघायची आहे, ओके, समजा बॅलन्स शीट बघायची आहे, आपण काय करतो इथं जातो बरोबर. पण समजा मी मेन गेटवेवर आहे बाहेर, इथं गोटूला अल्टर जी, त्याच्यामध्ये बॅलन्स शीटला एंटर दिला. मी पहिला बॅलन्स शीट बघितली, मग माझ्या डोक्यात आलं की अरे हे करायचं आहे, एक लेजर बघायचं आहे. ओके, कोणतं लेजर की जे ह्या ग्रुपमध्ये नाही, दुसरंच कुठं आहे. मी लेजर बघालो, ठीक आहे, लेजर डिस्प्ले, लेजर व्हाउचर्स, कुठल्या तरी लेजरची व्हाउचरची हे बघितली, लेजरची व्हाउचर्स बघितली, एंटर. ओके, आता लक्षात आलं की प्रॉफिट अँड लॉस बघायचा आहे. एक समजा प्रॉफिट बघा व्यवस्थित, एक प्रॉफिट अँड लॉस बघतो मी, म्हणजे तिसरा रिपोर्ट ओपन केला मी, ठीक आहे. आता असं पण रेकॉर्ड मिळतं मला की मी कोणते कोणते रिपोर्ट्स आता ओपन करून ठेवलेत बघा. परत गोटू मध्ये गेलो आपण, वरती बघा शो ओपन रिपोर्ट्स, कोणते रिपोर्ट तुम्ही ओपन केलेत हे तिन्ही रिपोर्ट पण दाखवतो एका ओळीनं. मग तुम्ही मग मी काय केलं होतं, हा लेजर बघितला होता, ह्याला एंटर दिला वरती सेकंडला, त्याची लेजर दिसली तुम्हाला. म्हणजे अल्टर आर किंवा जे काय तुम्ही करून ठेवले कॅल्क्युलेशन किंवा लावून ठेवले त्याला एबीसीडीनं F12 करून, आता काय होतं F12 करून तुम्ही काय ते करून ठेवलं असेल सॉर्टिंग वगैरे, ते निघून जातं बाहेर पडल्यावर. तसं करून तुम्ही ठेवलात ना रिपोर्ट तसाच, की दुसरा रिपोर्ट परत त्याच्यावर ओपन होणार आणि एकमेकावर जसं फोल्डर एकमेकावर ओपन होतो तसा तो फोल्डर मागं गेलात की त्या फोल्डरला जाऊ शकताय. तसा हा रिपोर्ट पण तुम्ही एस्केप दिलात किंवा ह्या शो ऑल रिपोर्ट मध्ये गेलात तर सगळे ओपन रिपोर्ट दिसणार. आता हे खास करून मॅनेजमेंटला उपयोगाचं आहे. थोड्या वेळापूर्वी आउटस्टँडिंग बघितलं, थोड्या वेळापूर्वी सेल रजिस्टर बघितलं, थोड्या वेळापूर्वी परचेस रजिस्टर बघितलं. जे लागतात ते ओपन करायला हवा रिपोर्ट, आणि एकदा तिथे गेला की तुमचे एक्झिस्टिंग रिपोर्ट दिसणार. अतिशय सुंदर फीचर आहे हे सुद्धा. डेटा मायग्रेशन पण फार सोपं आहे, फक्त घ्यायचं आणि डेटा चालू करायचा, डेटा मायग्रेट होणार आहे. दुसरं रिराईट तुम्हाला कळत नव्हतं, रिराईट कंट्रोल अल्टर आर दाबा वगैरे, त्याचं नाव आता काय, ट्रबल शूटिंग. बघा हेल्पमध्ये जायचं, हेल्पमध्ये ट्रबल शूटिंग, त्याच्यामध्येच तुम्हाला रिराईट वगैरे आहे. रिपेअर, रिराईटचा शब्द आता काय झाला, रिपेअर. तर रिपेअर म्हणजे रिराईट थोडक्यात. आता लोकांना रिराईट म्हणजे काय कळत नाही, रिपेअर म्हटलं की कळत. इतके सुंदर सुंदर छोटे छोटे बदल आहेत ना, तुम्ही युजर म्हणून छान पद्धतीने वापरू शकाल. तुम्हाला वेगळा असिस्टन्स लागणार नाही आमचा. ओके, अनेक होता इथं चेंज सांगतो. ऑडिटमध्ये ऑडिट म्हणजे समजा या डेटाला पासवर्ड नसेल तर पूर्वी तुम्हाला ऑडिट आणि अनालिसिस मिळत नव्हतं, आणि बऱ्याच डेटामध्ये ऑडिट अनालिसिस नसतात पासवर्ड नसल्यामुळे. आता तुम्हाला त्याची गरज नाही, तर ऑडिट अनालिसिस म्हणजे काय आहे वगैरे याचा एक सेशन वेगळा घेतो मी. तो तसा पण टॅली रेग्युलर 9 ला सुद्धा आहे, पण आता तो सेशन घेता येणार नाही कारण टाइम मध्ये बसणार नाही. पण लवकरच आपण अजून 2-3 सेशन घेऊया. पण इथं लक्षात ठेवा की ऑडिट अनालिसिस म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट जे काम करतात तुमच्या डेटाचं, की व्हाउचर लॉक करून ठेवणे किंवा ऑडिट झाले नाही झाले हे सगळं मेंटेन करायचं रेकॉर्ड आहे. किंवा सुट्टी दिवशी कोणते व्यवहार झाले, मग सुट्टी तुमची संडेला आहे का मंडेला आहे ते कॉन्फिगर होणार. मग सुट्टी दिवशीच व्यवहार का होतात याचं चेकिंग करणे. किंवा 15 ऑगस्टला व्यवहार असता का म्हणे, गव्हर्नमेंट हॉलिडे आहे, नॅशनल हॉलिडे आहे, मग 15 ऑगस्टला काही बिलं पडली असतील तर ती 16ला ढकलली पाहिजेत पुढे. तर असे काही ऑडिटचे नॉर्म्स असतात जे नॉर्मली आम्ही क्लायंटला शिकवत नाही किंवा क्लायंटला त्यात इंटरेस्ट नसतो.
तुम्हाला कोणाला त्यात करायचं असेल, भेटायचं असेल तर अवश्य तुम्ही कम्युनिकेट करा. आपण त्या लेवलला पण टॅली नेक्स्ट शिकवू तुम्हाला. ओके. पण इथपर्यंत आहे की जे टॅली प्राईमनं चेंजेस आणले. थोडक्यात येणाऱ्या व्हर्जनची माहिती सांगतो. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये अजून टॅली इनव्हॉइसिंग, ई-वे बिल आणि ई-पेमेंट अशा काही फॅसिलिटीज आणणार आहे. डिसेंबर हा त्यांचा टार्गेट आहे. प्रत्येक क्वार्टरला एक नवीन व्हर्जन आणतायत. आता 1 आहे. आता 2 व्हर्जन येईल. अशा पद्धतीने चालू होईल. तुमच्या काही शंका असतील तर सांगू शकता, विचारू शकता. सर हा, बोला की. सर एक सेल्स वाउचरचे जी काही रजिस्टर आहे ते ओपन करताय काय? हा, करा की. डिस्प्ले अकाउंट बुक सेल रजिस्टर, DAS. ओके. एंटर. हा, म्हणजे आता तर शॉर्टकट की ज्या होत्या आपल्या डुप्लिकेट सेम. एक्स, हा, फक्त ते एक काय कीज आहे कुठे दिसत नाहीत. त्या केस दिसत नाहीत, पण त्या आहेत. अल्टर टू दाब. पण त्या कुठं आहेत सांगतो तुम्हाला. हा. स्किल द्या. इथं कुठेतरी एक मोर डिटेल्स म्हणून आहे. एक्सेप्शन नाही. नाही, त्यांनी वरती ठेवलेलं नाहीत का अजून? ओके. याच्यामध्ये आम्ही पण काही इनपुट दिलेत टॅलीला, की त्या ओके. तर ऑलरेडी दिलेला आहे. प्लस आपण अजून एक दिलेला आहे की अल्ट्रा आर रिलेटेड एक दिलेला आहे. इथं जरा बघ रे, अल्ट्रा आर होते का? अल्ट्रा आर होत नाही ना. सिलेक्ट करून बघ. सिलेक्ट केले की होते. तर काही कंट्रोल आर बटन दिले. काही कीज आम्ही पण टॅलीशी डिस्कस करतोय. त्या मे बी त्या वेळेच्या सेशन मध्ये येऊन जातील व्हर्जन्स मध्ये. ओके. पण तुम्हाला महत्वाचं काय आहे की तुम्ही हे पॅकेज वापरल्यानंतर, जसं टॅली ERP 9 आल्यानंतर बरंच वाढवत ते टॅली नेहमी पुढे देणे, तसंच टॅली प्राईम आता हे थोडक्यात त्याला पाळण्यात आहे म्हणू शकतो आपण. सगळे फीचर्स ERPचे आहेत, पण एका दुसरा कमी पण केला त्याच्यामध्ये. म्हणजे काही नको असलेले फीचर बंद केलेत आणि काही हवा असणाऱ्या गोष्टी वाढवलेत. तर तुमचं काम काय आहे की टॅली जसं तुम्हाला मिळेल, भले 9/11ला लॉन्च झाल्यावर घ्या किंवा आमच्याकडून आत्ताच घ्या, आणि तुम्ही त्या पिरियडमध्ये आम्हाला सांगा की हे चुकलेलं आहे किंवा ह्या गोष्टी आम्हाला समजून झाल्यात कुठं आहेत ते. ओके. सर हा, बोला. मी स्वतः टॅलीचं टीचिंग पण देतोय, हा, शिकवतोय. मग आता हे मला जर शिकवायचं झालं तर ह्याला काय करता येईल? नाही, आता कसं आहे की हा प्रोडक्ट ऍज अ टॅलीच्या 2 ब्रँच आहेत. टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. ऑफिशियली तुम्ही टॅली प्राईम शिकवतो म्हटलात तर टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडनं अजून त्याला प्रमोट केलेलं नाही ट्रेनिंग मध्ये. ओके. साधारणपणे 2 महिने जातील. 2 महिन्यानंतर तुम्ही टॅली प्राईम शिकवू शकता. म्हणजे आम्ही सुद्धा अजून टॅली प्राईमचे क्लासेस चालू केलेले नाहीत. ओके. याचं कारण असं आहे की ज्याला टॅली येतं त्याला टॅली प्राईम यायलाच पाहिजे 100%. पण बरोबर. त्याला टॅली येतच नाही, आता काहीच येत नाही, त्याला प्राईम शिकवायचं का ERP 9 शिकवायचं? कारण हा शिकून बाहेर पडेपर्यंत प्राईम असेल मार्केटमध्ये. तर थोडंसं वेट अँड वॉच की या मंथ एंड पर्यंत काय होतंय आणि लोकांचा कल काय आहे. आणि कसं असतं की नवीन वस्तू घेणं आणि ती लगेच अडॉप्ट करणे थोडं अवघड असतं. म्हणजे काही लोकांनी कलर बदला म्हणून आधी फोन केले होते आणि आता कलर बदलल्यानंतर म्हणतात की काय कलर केलाय, हा ग्रीनच बरा होता. तर हे थोडंसं आहे, असं होतं. पण होपफुली हे तुम्ही, मला असं वाटतं की युजरला अतिशय सुंदर आहे, फार शोधावं लागणार नाही आहे. म्हणजे अगदी मी सोपं सांगतो. इथं व्हाउचरला क्लिक करा. व्हाउचर आणि जर सेल्सला क्लिक केली, बरोबर, तर सेल्सच्या शेजारी बघा बटनाला क्लिक करा. सेल्सच्या शेजारच्या बटनाला तिथं क्लिक कर. सेल्स बटन आहे का उजव्या त्याला एफेडच्या शेजारी क्लिक करा. तर यात बघा सेल्सच्या रिलेटेड काय काय असतं. तर डिलिव्हरी नोट असते, सेल ऑर्डर असते आणि सेल असतं. म्हणजे एका बटनातच त्यांनी तिन्ही गोष्टी दिल्यात, हे लक्षात घ्या. पूर्वी काय होत होतं की अकाउंटिंग व्हाउचरच्या ऐवजी ऑर्डर व्हाउचर, मग इन्व्हेंटरी व्हाउचर आणि मग अकाउंटिंग व्हाउचर. आता प्रत्येक बटनाशी रिलेटेड जी बटनं आहेत, म्हणजे कंट्रोलचं, अल्टरचं आणि विदाउट कंट्रोल विदाउट अल्टर. बघा, परचेस, GRN आणि ऑर्डर हे एका ओळखीच आणलं त्यांनी. म्हणजे इथूनच तुम्ही सगळं मारा. थोडक्यात काय की युजरचं कष्ट वाचवायचं काम टॅली आता प्रामाणिकपणे अगदी हाय एंडला करते. ह्याच्यात कोणतंही वेगळं टेक्निक, वेगळं काही स्ट्रक्चर किंवा असं काही वेगळ्या गोष्टी दिलेल्या नाहीत की ज्याच्यासाठी तुम्ही म्हणाल की ERP 9 आणि प्राईम मध्ये मोठा फरक आहे. नाही, ओव्हरऑल सॉफ्टवेअरच वेगळं आहे. बरं, तुमच्या आधी प्रोडक्टच्या क्वेरीज सांगा. ते झाल्यानंतर मी 2 हे सांगतो की मग माझ्याकडून सेशन कम्प्लीट होईल. अजून काही क्वेरी असेल तर आधी घेऊ आपण. हा, तर ठीक आहे. एक दाखवतो अजून एक, मगाशी पण दाखवायचा राहिला होता. इनऍक्टिव्ह ऍक्टिव्ह कसं करायचं बघा. हा, घ्या प्रणाल, तुम्ही सांगा.
चार्ट ऑफ अकाउंट्सला गेलो आपण. आता शो इनएक्टिव्ह बघा. आता यात बघा तुम्हाला काय दिसतंय की पेरोल इनएक्टिव्ह आहे या कंपनीला. तर इनएक्टिव्ह असणार ते अशी दिसणार फेंट मध्ये आणि बाकीचे बोल्ड मध्ये आहेत. मग ज्याला तुम्हाला इनएक्टिव्हला ऍक्टिव्ह करायचा त्याला एंटर द्यायचा. ओके, आणि त्याला एंटर द्यायचा. फिनिश. तो विचारतो एनेबल करू का पहिला. येस. मग हा एनेबल झाला डायरेक्ट. आता काय करायला लागतं तुम्हाला, लेजर मध्ये कळलं, ठीक आहे. मग F11 दाबा, तिथं ऑन करा, मग परत या, परत लेजर मध्ये जाऊ. इतकं नाही करायला लागत आता. जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, तुमच्या जरा क्वेरीज सांगा प्लीज. मी क्वेरीज. हॅलो हा बोला. सर, जसं हा. आता आत्ताचं आपलं जे काही टॅली ERP 9.6 हा आहे, हा ते एज्युकेशन मोडला तीन जातं कधी कधी. ते याला जाणार नाही. ह्याला जाणार नाही ना? नाही नाही, आणि याला लायसन्सिंग फार वेगळं आहे. आणि होपफुली की ते हे होणार नाही, कारण आम्ही हे गेली 8 दिवस झालं वापरतोय. आमचा डेटा कन्वर्ट केला आहे मी ऑलरेडी, आणि तुमच्यासाठी सर्वांना जी काय बिल वगैरे केली आम्ही सगळी यातूनच केलेली आहेत. ओके, नाही म्हणजे माझं म्हणणं काय होतं, सपोज मी आता इथं ऑफिसमध्ये आहे हा आणि ऑफिसमध्ये सर्व्हर पीसीला हे सगळं प्राईम चालू आहे. हो, आणि आताच कसं होतंय की आता Education ला 9.6 ला एज्युकेशनला आता मी हो, समजा जातं. पुण्यात गेलो, हो पुण्यात मी डाटा पण आहे, माझं मेल आयडी पासवर्ड पण आहे, आणि मी जर पुण्यात माझ्या लॅपटॉपवर ते ऍक्टिव्ह करायचं म्हटलं तर होत नाही. नाही, तसं मग होणारच नाही ना. त्यासाठी मी सरेंडर करून हो घेतो ना, ते ऍक्टिव्ह हो करू हो शकतोय. हो. मग तसं प्राईमला तसं काय कुठेही ऍक्सेस करू शकतो का? नाही 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 नाही, तसं करता येणार नाही. ते जी पद्धत आहे तीच आहे पद्धत. प्राईमला ओके काय तुम्हाला वेगळा लायसन बाहेरनं वापरायचं परमिशन दिलेलं नाही. म्हणजे लायसन वापरायची परमिशन मिळाली, पण हे सरेंडर करूनच तिकडे वापरला पाहिजे. आणि नाही, ओके म्हणजे आणि तुम्हाला जर बाहेरून वापरायचं असेल तर ऑफिसला कनेक्ट करा. प्रणाल तुम्हाला एक सेटअप करून देईल. तुम्ही तो पेड सेटअप आहे, त्यातनं तुम्ही बाहेर पण वापरू शकता. ओके ओके, आहे ते सोय आपल्याकडं. त्याला आपण बाहेरनं पण टॅली तुम्हाला ऍक्सेस करायला देतो. टॅलीने परमिशन आपल्याला दिलेली आहे तशी. ओके ओके, TSS जर तुमचं एक्सपायर झाला असेल टॅलीचं, तर तुम्हाला कुठं दिसणार आहे बघा, दाखवा इथं. या ठिकाणी हेल्प मध्ये सेटिंग, लायसन्स मध्ये मॅनेज लायसन, आणि ऑटोमॅटिक तो रेड कलर दाखवणार आहे. तर सर्वांचं TSS असणं गरजेचं आहे. टॅली अपडेट असेल तर त्या सगळ्यांनाच टॅली मिळणार आहे. अजून काही कोणाची क्वेरी? ओके, तुम्हाला सर्वांना ग्रुपवर मी लिंक देतो. आमच्या तिन्ही जे ग्रुप आहेत या ग्रुपवर तुम्हाला प्रत्येकाला लिंक मिळेल. त्या लिंकवरून तुम्ही आम्हाला तुमचे रिव्ह्यूज टाका की काय तुमचं म्हणणं आहे, किंवा काय जे तुम्हाला विचारायचं असेल, काही शंका असतील. तर मी सांगितलं होतं की सेशनच्या शेवटी मी सांगतो 2 गोष्टी. पहिली गोष्ट, तुमचे मशीन 64 बिटला पाहिजेत कंपल्सरी. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट, एकदा डेटा प्राईमला नेलात तर तो कॉपी करून ठेवा साईडला, मगच प्राईमला न्या. कारण डायरेक्ट प्राईमचा डेटा ERP 9 मध्ये ओपन होणार नाही. हे फिक्स आहे, याच्यावर कुठेही ऍडजस्टमेंट नाही. तुम्ही रिराईट करून बघा, तुम्ही काही करून बघा, डेटा ओपन होणार नाही. सो हे फिक्स आहे. आणि इथून पुढचे व्हर्जन असेच असणार आहेत. एकदा हायर व्हर्जनला गेलात की पाठीमागे येणे नाही. हे थोडंसं या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणून मी मुद्दाम हायलाईट केल्या. प्राइस सध्या वाढलेली नाही, पण तुमच्या कोणत्याही मित्राला किंवा युजरला टॅली सिंगल टू मल्टी करायचा असेल, किंवा आता नवीन सिंगल घ्यायचा असेल, तर लगेच कम्युनिकेट करा. कारण बहुतेक डिसेंबर नंतर ज्यावेळेस टॅलीचा व्हर्जन 2 येईल, टॅलीची जी आम्हाला ईमेल आलेली आहे, तर ₹27,000 प्लस GST हा त्याचा एक कोट आलेला आहे लेटेस्ट. ओके, जसं तुम्ही बघा बीज अनालिस्ट बरीच लोक वापरताय, तर 1 नोव्हेंबर पासून बीज अनालिस्टची प्राइस ₹24 झाली 1800 वरून, कारण तेवढ्या प्रमाणात रिपोर्ट डेव्हलप झाले तिथं. तर असंच बऱ्याच सुधारणा होत राहणार आहेत, आणि ऑब्व्हियसली त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत. तर आता कमी रेट आहे, तोपर्यंतच कोणाचा असतील तर तेही कम्युनिकेट करून घ्या. आणि फायनली या सेशन्सच्या नंतर, म्हणजे समजा अनेक 2 दिवसानं 4 दिवसानं ज्यावेळी कधी आम्ही सेशन्स घेऊ, तर त्याचे मटेरियल शेअरिंग करायची आता अथॉरिटी नाही आहे. म्हणजे 9 तारखेला जोपर्यंत अलाव होत नाही, हे मार्केटला डिस्प्ले होत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रोडक्ट देऊ शकतो, पण मटेरियल देऊ शकत नाही, नोट्स देऊ शकत नाही. ओके, त्यामुळे सेशन जर कुठं मिळाले तर अटेंड करा अवश्य, काही प्रॉब्लेम नाही. आणि टॅलीकडून काही सेशन्स होणार आहेत. किती तारखेला आहे तो? 6 ना? टॅलीकडून 6 तारखेला. आणि त्याची लिंक आहे, एक लिंक तुम्हाला शेअर केली जाईल. टॅली कंपनी सुद्धा तुम्हाला क्लायंटसाठी एक सेशन करते. त्या सेशनला पण अटेंड व्हा आणि समजून घ्या टॅली प्राईम काय. ओके, होप की आम्ही सगळे क्वेरीज तरी सॉल्व्ह केलेले आहेत.
अजून आहे कोणाचं काय क्वेरी? सर हे आपलं जे आता तुम्ही सेशन घेतलेलं आहे हा त्याची काय रेकॉर्डिंग काय मिळू अं, शकते अवेलेबल? हो मी देतो करून. आहे रेकॉर्ड केलेला आहे मी. तुम्हाला ते लिंक देतो मी. ओके सर. ओके. सो सर्वजण आलायत. तुमच्या येण्यामुळं आम्हाला ऍक्च्युली एक सेशन काय म्हणायचं त्याला की वेबिनार प्रॅक्टिकल घेतल्यासारखं वाटलं थोडं. सेमिनारची मजा थोडी येत नाही वेबिनारला. ना बेस्ट हे दिलं सर, इन्फॉर्मेशन बेस्ट दिलं. येस. आणि स्मार्ट विचारा मला काय असेल तर. हा बोला. टेलिप्राईम म्हणजे स्मार्टफोनवर जाण्यासारखंच आहे, त्याच्यामुळे मला स्मार्टफोनवरच जायला आवडेल ना. अरे उमेश सर तुम्ही आहात. ओके सॉरी. ओके सर्वांना माहितीसाठी सांगतो, उमेश सर टॅलीचे आपले बिझनेस मॅनेजर आहेत कोल्हापूरचे. सरांनी सेशन अटेंड केलेलं आहे. सो थँक्स फॉर जॉईनिंग सर. आणि तुम्हाला काही आमच्या क्लायंटना सांगायचं असेल तर प्लीज सांगा सर. डेफिनेटली हा प्लॅटफॉर्म कंपनीने असा सेट केलाय टॅली प्राईम म्हणजे हे नेक्स्ट फ्युचर आहे. हा जस्ट एक प्लॅटफॉर्म सेटअप आहे. म्हणजे हे टॅली प्राईम इज नॉट द एंड. टॅली प्राईम इज बिगिनिंग ऑफ द न्यू जर्नी. त्याच्यामुळं सगळ्यांना मी आवर्जून सांगेल की या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आला तर ॲज गुड ॲज तुम्ही स्मार्टफोनवर येऊन व्हॉट्सअप वापरल्यासारखं आहे. त्याच्यानंतर परत तुम्ही बटनच्या कीपॅडच्या फोनवर जायचा प्रयत्न करणार नाही कधी. त्याच्यामुळे हे सिम्पल स्टेटमेंट आहे, पण डेफिनेटली प्रणलनी जे एक्सप्लेन केलंय ते अगदी लेमॅनला समजेल ह्या लँग्वेजमध्ये केलेलं आहे आणि प्रोडक्ट त्या लेवलला आलेलं आहे. त्याच्यामुळे सरांनी जो एक महत्वाचा पॉईंट सांगितला ना 64 बीट, इट्स मुव्हिंग टुवर्ड्स स्मार्टफोन. 64 बीट ही काळाची गरज आहे. विंडोज आज जे वापरतायत त्यांना कधी विचारायला लागलेलं नाही. कंपनीला कोणी मायक्रोसॉफ्टला विचारलेलं नाहीये की आम्हाला 10 वर का बरं आणताय तुम्ही. लॅपटॉप घेतला तर युजली तुम्ही 10 वर येता डायरेक्टली. तर मागे कोण जात नाही कधी. यू विल ऑलवेज गो अहेड. त्याच्यामुळे टॅली त्याच्यासाठीच ते थॉट प्रोसेसनी हे 64 बीट वर मूव्ह होते. कारण बऱ्याच गोष्टी ऑनलाईन कनेक्ट होणार आहे पुढे टॅली प्राईमला. त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आणि यू आर ॲट द सेफेस्ट हँड. कारण क्रिएटिव्ह इज नोन फॉर सर्व्हिस. आणि हे जे नॉलेज सेशन मिठारी सर करतात, मला नाही वाटत की ह्या लेवलचे नॉलेज सेशन शेअरिंगसाठी केले जातात. तर डेफिनेटली यू आर ॲट द सेफ हँड. आणि यांचे सगळे वेबिनार्स तुम्ही इथनं पुढे पण अटेंड करा. तुम्हाला डेफिनेटली मदत होईल. थँक्यू मिठारी सर. थँक्यू प्रणल. मच. येस. ओके बाकी सर्वजण अटेंड झाला आहातच. आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे काही शंका असतील तर ग्रुपला जॉईन व्हा. ग्रुपला जॉईन होण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल तर आज सेमिनार साठी जी ऍडव्हर्टाईज झाली होती तुम्हाला त्यात मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईलला कनेक्ट व्हा. ग्रुपला जॉईन झाला तर तुम्हाला लेटेस्ट लिंक मिळतात. आमच्याकडं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दुसरं काही साधन सध्या नाही आहे कारण आपण मीटिंग फिजिकली घेऊ शकत नाही. सो प्लीज जॉईन व्हा. कोणत्याही सेशन मधून काहीतरी नॉलेज तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओज पहा. माझ्या वेबसाईटवर तुमच्यासाठी काही पोर्टलवर मी व्हिडिओज आधी बनवून ठेवलेत लॉकडाऊनच्या काळामध्ये. त्या व्हिडिओजचं तुम्ही नॉलेज वापरा आणि त्याच्यातून टॅली ऍडव्हान्स लेवलला कसं वापरायचं याच्या मागे लागा. टॅलीतून बिझनेस रन झाला पाहिजे, नुसतं अकाउंटिंग आणि जीएसटी नव्हे. थोडासा या कन्सेप्टनं आम्ही एक अकाउंटिंग एक संस्था पण स्थापन केलेली आहे अकाउंटंट लोकांसाठी, ज्याच्यामध्ये बरेच मेंबर पण होत आहेत. ती एक संस्था गव्हर्नमेंट रजिस्टर्ड मी करून ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये अकाउंटंट लोकांना वर्षाला वार्षिक 500 रुपये वर्गणी भरून काही सेशन्स मिळणार आहेत स्पेशल की जे त्यांच्या करिअरमध्ये त्यांना एक माइलस्टोन ठरतील. आणि हे सेशन्स इतके असणार आहेत की व्हॅल्यू साधारणपणे अगदी पैशातच करायची ठरली तर 25-30 हजार रुपये असेल. अदरवाईज त्याची व्हॅल्यू करू शकणार नाही तुम्ही. आणि असे सेशन असतील की जे तुम्ही कुठेही बघितले नसतील. आणि त्यातले 70% सेशन हे मी घेतोय, 30% सेशन मी बाहेरून घेणार आहे. आणि जसं युडमी वगैरे वेबसाईटवर तुम्ही बघितलात तर 30-40 रुपयांमध्ये तुम्हाला मोठे मोठे सेशन मिळतात. अगदी महागडे कोर्स तुम्ही अगदी 150 रुपयात करू शकता. तसाच हा एक काहीचा प्लॅटफॉर्म मी केलेला आहे की एखादं मोठं सेशन मला घ्यायचं आहे. समजा टॅलीच्या एखाद्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला काय शिकवायचं आहे मला, तर तो कोर्स एकटा करायला गेला तर 7-8 हजार रुपये लागतील. आणि जर ग्रुपमध्ये आलात तर 70-80 रुपये लागतील. इतका मोठा फरक पडेल. पण त्याच्यासाठी मला गरज आहे ते अकाउंटंट लोकांनी, फक्त अकाउंटंट लोकांनी जे टॅली वापरतात, स्वतःला अकाउंटंट म्हणवतात. मग तो नुसता लांबून बसून टॅली बघणारा नको आहे. टॅली स्वतः ऑपरेट करणारी मला त्याच्यामध्ये माणसं ऍड करायचे आहेत. ऑलरेडी माझ्याकडे 25+ युजर आधी ऍड झालेले आहेत आणि याचे सेशन चालू होत आहेत.
तर या 15-20 दिवसामध्ये जर तुम्ही ऍड झाला तर फक्त वर्षाला 500 रुपये वर्गणी मी ठेवलेली आहे. तीही गव्हर्नमेंटचं बंधन आहे म्हणून तुम्हाला मेंबर केलं जातं. त्याचा MOA काय आहे, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, ह्या सुद्धा मी शेअर केलेला आहे आपल्या ग्रुपला. तर तुम्ही थोडंसं बघा ते आणि सजेस्ट करा अकाउंटंट लोकांना आपल्याकडे ऍड होण्यासाठी. ओके, सो थँक्स फॉर जॉईनिंग अँड नेक्स्ट टाइम वी विल ऍक्च्युअली वर्किंग ऑन टॅली इन डिटेल ऑपरेशनल लेवल. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडं अजून ऑपरेशनल लेवलचं काम दाखवलं जाईल. ओके, थँक्यू, थँक्स ऑल. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.